सर्वांना सप्रेम जय भारत, जय भामचंद्र. मी विजय दानाने, संस्थापक अध्यक्ष, स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत असेल की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीला पहिल्यांदा नमन करून, वंदन करून मी एक छोटंसं निवेदन करण्यासाठी आपल्यासमोर बोलत आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ज्या महात्म्याने जपली त्याचा पाया रचला ते ज्ञानोबाराय आणि वारकरी संप्रदायाचा जिथं कळस आहे ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आणि मधल्या सगळ्या संत परंपरेला पुन्हा एकदा मी अभिवादन करतो. वारकरी संप्रदायाची शोकांतिका सांगण्यासाठी किंवा ती मांडण्यासाठी मी आपल्यासमोर बोलणार आहे. अनेक कीर्तनकारांना, प्रवचनकारांना माझी विनंती आहे, ज्या संतांच्या विचारधारेवरती आपलं कार्य आणि कर्तृत्व दाखवणारी जी कीर्तन परंपरा आहे, प्रवचन परंपरा आहे, त्या परंपरेची आण घेऊन आज एक आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागेल. गेल्या अनेक दिवसापासून मी एका विचारधारेशी जोडलं गेलोय आणि ती विचारधारा म्हणजे भामचंद्र मुक्ती संग्राम. आता भामचंद्र म्हटलं की थोडासा एक वेगळाच विषय डोक्यामध्ये यायला पाहिजे, कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पर्यावरणाला पूरक ठरणारा जगातला सर्वश्रेष्ठ अभंग ज्या डोंगरावरती लिहिला तो डोंगर म्हणजे भामचंद्र डोंगर. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथ्यामध्ये लिहितात की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामचंद्र पाठारी वस्ती केली जाण, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. हा अभंग भामचंद्र पठारावरती लिहिलेला आहे आणि त्याचा तो पुरावा आहे. आता संत परंपरेतले जे पाईक आहेत त्यामध्ये संत संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक तुकया भक्त तपमूर्ती मधुसूदन महाराज हे तुकोबरायांचे पाईक म्हणून गेली अनेक वर्ष तो महात्मा या भामचंद्र मुक्ती संग्रामासाठी लढा देतोय. आपल्या सर्वांना माहित असेल भामचंद्र डोंगराचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाची थोडीशी उकल करण्याचा मी प्रयत्न केला. महाराजांच्या समवेत माझ्या छोट्या मोठ्या बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये माधवीताई माने या संघर्ष लढ्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. त्यांनी तो भामचंद्र मुक्ती संग्रामाचा जो लढा आहे तो आपल्या शिरावरती घेऊन ते कार्य करत आहेत. मित्रांनो, मी त्या कार्याला जोडलोय. राज्य संरक्षित स्मारक समितीच्या माध्यमातून एक अधिसूचना काढण्यात आली होती. ती 2011ला काढण्यात आली होती आणि महाराष्ट्र शासनाच्या या घोषित केलेल्या अधिसूचनेला काही लँड माफिया असतील, काही बिल्डर्स असतील, यांनी त्याच्यावरती हरकती घेतल्या आणि ती अधिसूचना त्याच्यावर अतिक्रमण घालून बेकायदेशीर उत्खनन चालू केलेलं आहे. मी स्वतः त्याचं निरीक्षण केलेलं आहे. मी भामचंद्र पठारावरती जाऊन त्याचं निरीक्षण करून आलेलो आहे, म्हणून या गोष्टी बोलतोय की मित्रांनो, त्या जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा देऊन आपला माथा जागेवर आणला आणि तो माथे फिरवणी तो डोंगर कब्जा केलेला आहे. भूमाफियांनी कब्जा केलेला आहे, लँड माफियांनी कब्जा केलेला आहे. तो डोंगर पोखरत आहेत, तो डोंगर उद्ध्वस्त करत आहे आणि हे उद्ध्वस्तीकरण तुम्ही आम्ही जर डोळ्यानं पाहत असून काहीच बोलत नसेल तर मित्रांनो, माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना, प्रवचनकारांना विनंती आहे की ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती आपली उपजीविकेचं साधन म्हणून ही कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा चालवलेली आहे, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा भामचंद्र पर्वत आता धोक्यामध्ये आहे आणि त्याच्या मुक्तीसाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या माध्यमातून त्या भामचंद्र मुक्तीच्या लढ्यासाठी
तुम्ही आम्ही मित्रांनो सहकार्य करायला लागेल, त्याच्यामध्ये त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं लागेल. गेली अनेक वर्ष मधुसूदन महाराज हा लढा देत आहेत. मी तरी आत्ता जोडलो गेलोय. ज्या तुकोबरायांचा पाईक म्हणून मी या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होतोय. महाराष्ट्रातल्या बाहेरच्या सर्व तमाम कीर्तनकारांना, प्रवचनकारांना माझी विनंती आहे, या भामचंद्र मुक्तीच्या संग्रामाच्या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही सक्रिय सहभागी व्हायचा आहे. येत्या काही दिवसामध्ये मी एक दुसरा व्हिडिओ बनवतो, तो सविस्तर पद्धतीने बनवणार आहे. या लढ्यामध्ये मी सक्रिय होतोय, तुम्ही सक्रिय सहभागी व्हा, एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर बोललो. काही चुकलं असेल तर माफ करा. पुन्हा एकदा जय भारत, जय भामचंद्र.